रामकृष्ण हरी. नाथ महाराज एका अभंगामधून एका संन्याशाला उपदेश करतात. संन्याशी म्हणजे काय? संन्याशी कोणाला म्हणावं? अहो तुम्ही संन्याशी झालात, अहो तुम्ही संन्याशी झालात, पण काम क्रोध जवळीचा नाही गेला. तुम्ही संन्याशी झालात पण तुमच्याकडे काम क्रोध मद मच्छे दंभ अहंकार गेला का? नाही. जोपर्यंत तुमचा काम क्रोध जात नाही तोपर्यंत तुम्ही संन्याशी झाला नाही. संन्याशी असेल आणि काम क्रोध जर असेल तर त्याला संन्याशी म्हणता येणार नाही. कारण व्यर्थ का विनाश केला सावध होई. तू विनाकारण संन्यास घेतला बाबा, तू सावध होई. संसार व्यर्थ सांडिला मुला बाळा तुटी पाडीला. तो विनाकारण संसार सोडा आणि मुला बाळाला अंतरला. तर माऊली पण तसं हरिपाठात सांगतात. काय म्हणतात हरिपाठात? सुने संसारी जीव वेग करी. आय सुने संसारी जीव वेग करी. वेदशास्त्र भारी बाहे सदा. वेदशास्त्र भारी बाहे सदा. संसारी आसा आसोनी संसारी जिव्हवेग करी. माऊलीनी कोणत्याही संतांनी संसार सोडायचा सांगितला नाहीये. तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात, नका त्याजू रांडा पोहे सुखे बांधा माड्या घरी. तुम्ही बायकोचा त्याग करू नका, घरादाराचा प्रपंचाचा त्याग करू नका. आणि इथं नात्राय सुद्धा सांगतात, संसार व्यर्थ सांडिला मुला बाळा तुटी पाडीला. मुला बाळाला तुम्ही अंतरलात आणि काय केलंय? करून तरी काय केलं मग? नारायण नाही जोडला. देव मिळाला का? नाही मिळाला. देव कुणाला मिळतो? देव कोणापाशी वसतो? देव तिथं राहतो कुठं? जेथे होय सदा घोष हरिनामाचा. जिथं हरिनामाचा सदा घोष होतो का तिथं देव राहतो. वरवर शेंडी बोडी. शेंडी राखली, जानव घातलं, धोतर फाडलं, लंगुटी घातली. वरवर शेंडी बोडी जानवे तोडोनी धोत्री फाडी. जानवे घातले, धोत्र घातले, काय उपयोग झाला? काही उपयोग झाला नाही. हाती घेऊन दंड लाकडी सावध होई. हातामध्ये लाकडाचा एक दंड घेतला पण तू सावध झाला नाही बाबा. सावध होणे बघणे लागे देव खरी कैवारी. माझ्या मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी. हो, काय कर मग? सावध होई. सावध होणी भगनीला भजनी लागा. सावध होऊन भजन करा. आणि पण आपण सावध नाहीत होत म्हणून सावध होई या अभंगाची द्रुपद नात्राय वारंवार सांगतात. वरवर मानसी नारायण अंतरी विषयावरी ध्यान. वरी देवाचं नाव घेतो तोंडानं, पण अंतकरणात काय आहे? एका ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीत लिहितात, अंतकरणात काय? अंतरी काहीतरी मला आठवणं बघा, काहीतरी असंच प्रमाण आहे ज्ञानेश्वर. मला आठवणं, तुला आठवते का? ज्याचं अंतकरण शुद्ध नाही त्याच्यासाठी देव अर्जुनाला सांगतात की काय होई हे ती येरवे तरी पार्था अंतकरण शुद्ध नसता बाह्य कर्म सर्वता विटंबुगा. ज्याचं अंतकरण शुद्ध नाही अर्जुना, त्यांनी किती जरी कर्म केले तर माझं भजन होत नाही. काय होतंय? विटंबना होती माझी, विटंबना. म्हणून सांगितलंय की अंतरी विषयावरी ध्यान. कासया संन्यास घेऊन अंतकरणात विषय येत आणि काय तर मी संन्यास घेतला, काय त्या संन्यासाचा उपयोग आहे? नाही. म्हणून म्हणतात सावध होई. आता एक विचार, काय विचार कर? आता एक विचार धर. कोणता? धरी तू संताचा आधार. तुला आता संताकडे जावं लागेल. संताशिवाय तुला प्राप्ती नाही. म्हणून काय कर? आता संताकडे जाय. संता विना प्राप्ती. बाबा तू संताकडे जा. संताकडे गेल्यावर संत तुला बोध करतील. आणि एकदा का संताचा बोध झाला ना तर मग काय होईल? साधू बोध झाला तो नरुनिया ठेला ठाईचा मुरला अनुभव. साधू बोध झाला
तो नरुनिया ठेला तो नरोनिया ठेविला आणि ठाईच नुरला. एकदा का संताचा बोध झाला रे बाबा. म्हणून सांगतात बाबा का सया संन्यास घेऊन तू संन्यास कशाला घेतो. आता एक विचार धरी तू संताचा आधार. आल्या तुला जर सुखरूप व्हायचं असेल तर तू संताकडे जा. एका जनार्दनी तत्पर आणि सावध होई. तू काय कर, तत्पर हो. तत्पर होऊन काय कर, सावध होय. हे संन्यासाचं लक्षण सांगतात. आणि माऊलीन तर स्पष्ट ज्ञानेश्वरी संन्यासाचं लक्षण सांगितलं ना. काय म्हणतात माऊली, मी माझी आठवण विसरले जयाचे अंतःकरण. अर्थातो संन्यासी जाण निरंतर. मी कोण आहे, मी कुठं राहतो, मी काय खातो, अशी ज्याला आठवण विसरली. सांगायचं तात्पर्य म्हणजे की मी तो वासुदेव तत्वता कळू येईल विचारिता. किंवा हे समस्त ही वासुदेव ऐसा प्रतीतीचा वतला भाव. असं ज्याचं अंतःकरण होईल. म्हणून संन्याशाला नात्रा या ठिकाणी उपदेश करतात. रामकृष्ण हरी. जय श्रीराम.